मुसळधार पावसाने अमरावती शहरातील जनजीवन अनेक तास विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचल्याचे सुद्धा दृश्य आमच्या सिटी न्यूज कॅमेरामध्ये कैद झाले आहे। इथे आलेली रुग्णवाहिकासह पोलीस चारचाकी वाहनाचे चाके सुद्धा बुडाल्याचे चित्र दिसून आले। पहा मुसळधार पावसाचा आमच्या सिटी न्यूजचा थेट ग्राउंड रिपोर्ट। दृश्य आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरचं। या आधी सुद्धा 3 दिवसाआधी मुसळधार पावसाने पाणी साचलं होतं, तर आज रविवारी बरसलेल्या पुन्हा मुसळधार पावसाने येथे सुद्धा गुडघा एवढे पाऊस मोठ्या प्रमाणात साचलाय। अनेक रुग्णांना या रुग्णालयात दाखल होण्याकरिता येण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागलाय। तर ॲम्ब्युलन्स पोलीस वाहने सुद्धा आपण बघत आहात आणि याच जिल्ह्यातील मुख्य सामान्य जिल्हा रुग्णालय असताना जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो रुग्ण याच रुग्णालयात दाखल होत असतात। ही परिस्थिती आजचीच नाही, तर 2 दिवसाआधी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि आमच्या सिटीच्या संपूर्ण टीम अमरावती शहरातील अनेक परिसरामध्ये दाखल झाले आणि मुसळधार पावसाचा कुठे फटका बसलाय तो संपूर्ण वृत्तांत आम्ही सुद्धा कैद केलेला आहे। आणि आपण याच माध्यमातून अमरावती शहरात रविवारी बरसलेल्या मुसळधार पावसाचा इरविन चौकामध्ये सुद्धा तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे थेट दृश्य जिल्हा सामान्य रुग्णालयाचे हे दृश्य आहेत। आणि याच रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तलाव सदृश्य परिस्थिती हे दृश्य आपण बघू शकताय। ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आता मार्गक्रमण करीत आहेत, त्यांना सुद्धा बाहेर वाहने काढत असताना चालकाला मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागला आहे। मात्र शेवटी ड्युटी त्यांना आपली तत्परता निभावावी लागत आहे, ही तितकंच खरं आणि आपल्या ड्युटीला ते महत्त्व देऊन पाऊस असो काही असो सुद्धा त्या पाण्यामधनं वाहने काढताना रुग्ण सेवा करणं आपली सेवा देणं अतिशय महत्त्वाचं ठरत आहे।